शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईचा फटका. आजपासून भाविकांना एकच लाडू प्रसादाचे पाकिट मिळणार. इस्रायलमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर देशासह महाराष्ट्रात गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागला. गॅस टंचाईमुळे शिर्डीच्या प्रसिद्ध साईबाबा संस्थानवर मोठा परिणाम झाला आहे. रोज लाखो भाविक शिर्डी येथे दर्शन घेण्यासाठी येत असतात आणि त्यांना प्रसाद म्हणून लाडूचे पाकिट वाटप केले जाते. मात्र सध्या गॅसच्या मर्यादित साठ्यामुळे संस्थानने प्रत्येक भाविकाला फक्त एक लाडू पाकिट देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय गॅस वापरात बचत करण्यासाठी घेतल्याचं संस्थाने स्पष्ट केलेलं आहे. साई संस्थाने दिलेल्या माहितीनुसार दिवसभरात सध्या 45,000 लाडू पाकिटांची विक्री होते, तर दर्शनार्थी रांगेत दररोज सुमारे 50,000 बुंदी पाकिटांचे मोफत वितरण केले जाते. गॅस टंचाईमुळे लाडू बनवण्यासाठी लागणाऱ्या इंधनावर कट घालणे आवश्यक आले आहे. त्यामुळे आर्थिक फटका संस्थानला बसणार आहे. सध्या संस्थानाकडे लाडू बनवण्यासाठी लागणारा गॅस 10 ते 12 दिवस पुरेल एवढाच शिल्लक आहे. त्यामुळे साई संस्थाने गॅस बचतीसाठी प्रत्येक भक्ताला फक्त एकच लाडू पाकिट देण्याचा निर्णय घेतला आहे. भक्तांना या निर्णयामुळे रोज फक्त एक लाडू पाकिट मिळणार आहे. गॅस वापरात काटकसर करण्यासाठी साई संस्थानने हा मोठा निर्णय घेतला आहे. बाबांना आपण एक हे प्रार्थना करतो की जी हे युद्ध चालू आहे ते लवकरात लवकर बंद झालं पाहिजे आणि आपल्याला हे बाबाचा प्रसाद जास्तीत जास्त घेता येईल. कारण आता या लोकांनी एका माणसाला एकच प्रसाद देणं अलाव केला आहे. काय वाटतं? एलपीजी कमी झालेला आहे, एलपीजी गॅस मिळत नाहीये, त्यामुळे एक पॅकेट दिलंय, मेनूमध्ये पण बदल केला आहे. काय वाटतं, काही चेंजेस व्हायला हवे का? सरकारने काय करावं? लवकरात लवकर चेंजेस होणार आहेत, बट जितकं आपल्याला बघायला येत आहे तितकं वॉर तर पुढे वाढणारच आहे. कारण इराण आणि आपल्या इकडे जे काय अमेरिका आहे खूप भांडणं चालू आहेत. पण प्रार्थना करूया आपण ही वार लवकर बंद झाली पाहिजे, कारण नाहीतर बाहेरच्या लोकांनाही इतका त्रास होतोय तर बघता बघता आपल्यालाही ते त्रास होऊ शकतो. तर सगळ्यांनी वापर करावा, कमी वापर करावा आणि प्रार्थना करावी की सगळं लवकर बंद झालं पाहिजे. आज एकच पॅकेट मिळालंय, काय व्हायला पाहिजे? जास्त प्रसाद भेटलं पाहिजे आपल्याला, पण मनापुरता खाल्ला आला पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, शिर्डी.